मागील व्हिडिओमध्ये आपण pcs.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वतः कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अप्लाय कशा पद्धतीने करावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती पाहिली होती। आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास लिंक देण्यात आली आहे। सदर व्हिडिओ पाहून आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अप्लाय करू शकता। सो आजच्या व्हिडिओमधून आपण अप्लाय केल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर आपणास जे सर्टिफिकेट आहे हे ऑनलाइन आपल्या लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात येते। सो हे सर्टिफिकेट कुठे असते आणि कशा पद्धतीने डाउनलोड करावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर अप्रूव्ह झाल्यानंतर आपले सर्टिफिकेट कसे डाउनलोड करावे या संदर्भात माहिती ही आपण पुढील प्रमाणे पाहूया। जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। आता आपणास गुगलवर सर्च करायचं आहे pcs.mahaonline.gov.in ही वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल। आपला ऑलरेडी रजिस्ट्रेशन असल्यामुळे येथे आपला मोबाईल नंबर अथवा यूजर नेम टाकून त्याखाली पासवर्ड टाका आणि त्याखाली दिलेला कॅप्चा एंटर करून लॉग इन या टॅबवर क्लिक करा। लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने आपला महत्त्वाचा हा एक आपला डॅशबोर्ड ओपन होईल। येथे आपल्याला बघा लोकल पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा अप्रूव्ह होते तेव्हा या ठिकाणी अप्रूव्ह म्हणून आपल्याला दिसते। त्यानंतर ते अप्रूव्ह होऊन फॉरवर्ड हे SP ऑफिसला जाते जिल्ह्याच्या ठिकाणी। त्यानंतर तेथे सुद्धा अप्रूव्ह झालं की या ठिकाणी अप्रूव्ह म्हणून आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणी अप्रूव्ह हा टॅब दिसायला हवा। यानंतरच आपलं सर्टिफिकेट हे 2 ते 3 दिवसानंतर जनरेट होते। लक्षात घ्या, आपलं या वेबसाईटवर अप्लाय केल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर शक्यतो 8 ते 10 दिवसांमध्ये आपलं हे अप्रूव्ह होऊन जाते। अप्रूव्ह झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी आपल्याला डाउनलोड सर्टिफिकेटचा टॅब दिसणार नाही अथवा सर्टिफिकेट आपलं येणार नाही। त्यानंतर सुद्धा 1 ते 2 दिवसानंतर आपलं सर्टिफिकेट आपल्या या डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे। आता या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक करून आपण आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो अथवा डाउनलोड हा एक टॅब आपल्याला दिसतो। येथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रिंट सर्टिफिकेट या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे। या ठिकाणी होमवर आपण पाहू शकतो आपला हा जो आयडी आहे हा आयडी आपण कॉपी करायचा आणि डाउनलोड या टॅबमध्ये प्रिंट सर्टिफिकेट येथे येऊन ॲप्लिकेशन आयडी या ठिकाणी एंटर करायचा आणि सर्चवर क्लिक करून आपण आपलं जे काही कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। मात्र डाउनलोड करताना आपल्याला एक अडचण येऊ शकते, यावर आपण सोल्युशन सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत। अडचण नेमकी काय येईल ते सांगतो। आपण आपला आयडी टाकल्यानंतर सर्च केल्यानंतर आपण जेव्हा आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करणार आहोत तर या ठिकाणाहून सर्टिफिकेट डाउनलोड होणारच नाही। किंबहुना होम या टॅबवर सुद्धा डाउनलोड सर्टिफिकेट या टॅबवर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला येथे क्रोम ब्राउझरमध्ये वर एरर दाखवतो। जसे की मी डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक केलं तर पॉपअप ब्लॉक अशा पद्धतीचा एरर आपल्याला जर आला तर आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आणि आपलं सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं हे मी सांगणार आहे। यासाठी आपल्या या ब्राउझरच्या बाजूला हे जे 3 डॉट आहेत, मग अथवा मोबाईलवर करत असाल किंवा कम्प्युटरवर करत असतील तर आपण ही प्रोसेस करून घ्यायची आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर आपण जायचं आहे सेटिंगमध्ये। सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्यासमोर डाव्या साईडला बरेच ऑप्शन दिसतील। या ऑप्शनमध्ये आपल्याला प्रायव्हसी अँड सिक्युरिटी हा ऑप्शन निवडायचा आहे। यानंतर आलेले जे काही पर्याय आहेत या पर्यायामध्ये खाली यायचं आणि येथे आपल्याला साइट सेटिंग म्हणून हा एक ऑप्शन दिसतो, यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यात खाली जायचं आणि पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स हा एक टॅब आपल्याला दिसतो, यावर आपण क्लिक करणार आहोत। आपण जर मोबाईलवर करत असाल तर हा पर्याय बंद असेल तर याला आपल्याला ऑन करायचं आहे आणि जर लॅपटॉप अथवा कम्प्युटरवर आपण हे काम करत असाल तर या पद्धतीने डॅशबोर्ड आपल्याला दिसेल। पॉपअप अँड रिडायरेक्टमध्ये आपल्याला हा जो डोंट अलाउ म्हणून ऑप्शन आहे याला आपल्याला साइट कॅन सेंड पॉपअप्स अँड यूज्ड रिडायरेक्ट्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। म्हणजे हा टॅब सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा बॅक जायचं आहे आणि बॅक गेल्यानंतर आपण आपली जी काही वेबसाईट आहे त्यावर जायचं।
पुन्हा येथे आल्यानंतर आपण डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे। बघा डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर पाहू शकतो माझं सर्टिफिकेट या ठिकाणी डाउनलोड झालेलं दिसते। सर्टिफिकेट डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपलं जे काही सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट आपण या ठिकाणी पाहू शकतो। हे माझं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, थोडक्यात याच सर्टिफिकेटला आपण क्लिअरन्स सर्टिफिकेट असे म्हणतो। आता याच सर्टिफिकेटच्या खाली आपण पाहू शकतो की सिग्नेचर हे व्हॅलिडेशन झालेलं आपल्याला दिसत नाही, व्हॅलिड झालेलं दिसत नाही। थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर दिसायला हवी, तर हे न दिसता येथे आपल्याला क्वेश्चन मार्क दिसतो। सो हे कशा पद्धतीने व्हॅलिड करून घ्यायचं आहे या संदर्भात माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये सर्टिफिकेट डाउनलोड कशा पद्धतीने करावे ही माहिती आपण पाहिली। पुढील व्हिडिओमध्ये हे डाउनलोड केलेल्या सर्टिफिकेटवर जे क्वेश्चन मार्क आहे, थोडक्यात हे सिग्नेचर व्हॅलिड कशा पद्धतीने करावं ही माहिती पाहणार आहोत। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।